मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती भागात असलेल्या नवीन घरकुल भागातून एका मोटरसायकल चोरट्यास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेश शेळके यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून 2 दिवसाआधी चोरी केलेली मोटरसायकल तसेच याआधी चोरून आणलेली मोटरसायकल अशा 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। मूर्तिजापूर येथील घरकुल परिसर हा अवैध व्यवसाय आणि चोरट्यांचे केंद्र बनत चालले असल्याचे दिसून येत आहे। यापूर्वी देखील या ठिकाणी गुजरात येथून आलेल्या एका आरोपीला नोटा छापण्याचे मशीनसह अटक करण्यात आली होती। अनेक अवैध व्यवसाय या ठिकाणी चालत असल्याचे समजले। मूर्तिजापूर येथील 52 गेट परिसरातील राहणारे यशवंत रामदास आडेकर यांची मोटरसायकल क्रमांक MH 3974 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान समतानगरातील गोरले यांच्या घरासमोर उभी केलेली असताना अज्ञात चोरट्याने डाव साधून चोरून नेली होती। याबाबतची यशवंत आडेकर यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 349-20 भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। काही दिवसा अगोदर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणात ग्राम लाखपुरी येथून एका चोरट्यास अटक केली होती। त्यानंतर ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वाघ, पोलीस कॉन्स्टेबल आकाश वाघमारे, सचिन घनबहादूर, अमोल भांड यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून 12 सप्टेंबर रोजी मूर्तिजापूरच्या जुन्या शहरातील नवीन घरकुल येथून 26 वर्षीय सलमान खान रहमान खान राहणार कारंजा लाड याला अटक करून त्याच्या जवळून मोटरसायकल क्रमांक MH 3974 तसेच होंडा साइन कंपनीची MS 27 BL 4136 अशा 2 मोटरसायकली जप्त केल्या। मूर्तिजापूर शहर पोलिसांनी एका पाठोपाठ एक कारवाईचा धडाका लावला असल्याने अवैध व्यवसाय करणारे आणि चोरट्यांचे धाबे दणाणले आहे। मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात चोरी केलेल्या मोटरसायकलसह चोरट्यास जेरबंद केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। या प्रकरणी मोटरसायकल चोरीसह इतरही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।